विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपलेली आहे आणि त्या संदर्भात आज रायगडमधील आमदारांची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झाली। या बैठकीला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे देखील उपस्थित होते। स्वतः आमदार दळवी आपल्यासोबत आहेत। सर, आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघावरून। काय नेमका बैठकीत तपशील आहे? असं की आदरणीय शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्यामुळे जे आता कोकणाने जनाधार दिलाय त्याविषयी आम्ही त्यांना इत्थंभूत माहिती दिली। सर्वाधिक मताधिक्य शिवसेना असल्या कारणाने त्या ठिकाणी शिवसेनेला ती उमेदवार मिळाली पाहिजे। काल माझ्या कन्याने फॉर्म भरला ते देखील मी त्यांना सांगितलं आणि मीडियाशी चर्चा झाली तेही सांगितलं, पण हा अधिकार आमचा आहे। जो कोकणाच्या जनतेने स्वायत्त निवडणुकीमध्ये ज्यांना दिला त्याचा आदर करून ही सीट शिवसेना सोडायला पाहिजे असं आम्ही चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, आम्ही बघितलंय, तुम्ही थोडं थांबा आणि 4 तारखेला ज्यावेळी विड्रॉलचे दिवस आहे त्याच्या अगोदर ते जे लोक फॉर्म भरतील, आता ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 17 सीटची निवडणूक आहे, प्रत्येक जण आपापल्या सीटचा दावा करणार आहे। त्या दाव्या आणि शेवटी वरिष्ठ नेते तिन्ही पक्षाचे तिन्ही वरिष्ठ नेते बसून जो निर्णय घेतील तर प्रत्येकाला माणूस पुढे झाला पाहिजे। पण चर्चा अशी आहे की या संदर्भात रायगडच्या पालकमंत्री पदाची डील झाली। भरत गोगावले यांना पालकमंत्री पद दिलं जाणार, त्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे अनिकेत तटकरे यांना ही कोकणची जागा सोडली जाणार। कितपत तथ्य आहेत? अजिबात त्यात तथ्य नाही आहे, कारण पालकमंत्री हा आमचा अधिकार आहे। कारण गेल्या 2 वर्ष लगभग पालकमंत्रीपद रिक्त आहे आणि बरेचसे रूपांतर मिळावं अशी आमची आग्रही मागणी आहे। कारण बरेचसे 4 वेळचे आमदार आहेत, मंत्री आहेत, मागचा त्याग त्यांचा लक्षात घेताना महायुतीचे नेते आता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भात योग्य निर्णय घेतील तो आमचा अधिकार आहे। त्या निवडणुकीचा आणि याचा धोरणाचा संबंध नाही। आज त्या संदर्भातली कुठलीही चर्चा तशी झालेली नाही आहे। त्यामुळे जी आता निवडणूक होऊ घातली त्याविषयी चर्चा आणि उद्या शेवटचा दिवस आहे हेच आमचं म्हणणं आदरणीय शिंदे साहेबांना आमच्या नेत्यांना आम्ही सांगितलं आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही या संदर्भातला विचार करून आपल्याला हो। पण आता तुम्ही दावा करताय की कोकणात सर्वाधिक जागा म्हणजे मतदार जे आहेत ते आमचे आहेत, असं असताना सुद्धा शिवसेनेचा दावा का होत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही सीट जाते असं का सांगितलं जाते? असं महाराष्ट्रामध्ये 17 सीटची निवडणूक आहे, प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने महायुतीच्या घटक पक्ष नेत्यांनी दावा केला आहे, त्यामुळे इथे तसा दावा होऊ शकतो। पण शेवटी हा सगळा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील आणि आदरणीय पवार वहिनी असतील, हे वरिष्ठ नेते कोण निर्णय घेतील। कारण प्रत्येकाने पुण्यामध्ये बघितलं किंवा इतर परभणी सगळ्या ठिकाणी दावे दाखल केलेत। उद्याचा शेवटचा दिवस आहे, मला असं वाटतं शेवटच्या दिवसापर्यंत जे पक्ष आपापल्या पद्धतीने फॉर्म भरतील त्याची चर्चा 2 आणि 3 तारखेला सुरू राहील। 4 तारखेला त्यानंतर विड्रॉलचे दिवस आहे, जसा आदेश येईल त्या पद्धतीने तो निर्णय नक्की होईल। मला सांगा, आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यात जुईली दळवींचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात काही चर्चा झाली? त्यांनी काय आदेश दिला आपल्याला, किंवा भविष्यात या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत जर त्यांनी तुम्हाला आदेश तसा दिला तर जुईलीचा अर्ज मागे घेतला जाईल का? नाही, त्यांना माहिती आहे आपण जुईलीचा, माझी कन्या जुईलीचा फॉर्म भरलाय, कारण मीडिया समोर काल सगळं फॉर्म भरल्यानंतर आपलं वक्तव्य सगळं आलं। अशी कुठली चर्चा त्यांनी सांगितलं फॉर्म भरलाय ठीक आहे, हरकत नाही आहे, अजूनही चर्चा सुरू आहे आणि म्हणून आम्ही आशावादी आहोत की उद्याच्या 1 तारखेनंतर 2 आणि 3 तारखेला जसं शिंदे साहेब आदेश देतील तो निर्णय आम्हाला मानून पुढे झाला पाहिजे, हे त्रिवार सत्य आहे। नक्कीच या निवडणुकीच्या संदर्भात एकनाथ शिंदे जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल, मात्र या निवडणुकीचा रायगडच्या पालकमंत्री पदाशी कुठलाही संबंध नसल्याचं आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केलंय। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।